नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांना मोठं यश मिळालंय। अंमली पदार्थ विरोधी पथकानं गांजा तस्करीच्या प्रकरणात 2 आरोपींना अटक करत 3 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली। रविवारी संध्याकाळी अंमली पदार्थ विरोधी पथक पेट्रोलिंग करत असताना वांजरा लेआउट म्हाडा क्वार्टर झोपडपट्टी जवळील बिलाल नगर परिसरात एक संशयित ऑटो पोलिसांच्या निदर्शनास आला। ऑटो थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून 4 किलो 129 ग्राम गांजा आढळून आला। पोलिसांनी आरोपी आदिल शेख करीम शेख याला ताब्यात घेत गांजासह 3,13,225 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। चौकशीत आरोपीनं हा गांजा साथीदार सुखराज सिंग उर्फ राजा रंधावा तसंच फरार आरोपी अतिक रफिक खान यांच्या मदतीनं आणल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी सुखराज सिंग उर्फ राजा रंधावा यालाही अटक केली। मुख्य आरोपी आदिल शेख याच्यावर NDPS कायदा, चोरी, खुनाचा प्रयत्न, शस्त्र कायदा, जुगार कायदा अशा 24हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याच्यावर हद्दपार व इतर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आलेल्या आहे। या प्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे।